बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी समोर येते। पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असणार आहे। राज्य सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती देखील ठरली आहे। तर हिंदी सक्तीवरून राज्य सरकारने घेतलेला यू-टर्न, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेला आश्वासन, लाडकी बहीण तसेच विकास कामे यावरून आता विरोधक आक्रमक भूमिका घेणार असल्याचं समजतंय। मंत्र्यांच्या उघडकीस आलेले भ्रष्टाचार आणि शेतकऱ्यांबाबत केलेले वक्तव्य याचा विरोधक आजच्या या अधिवेशनात समाचार घेण्याची शक्यता आहे। तर आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असणार आहे। विरोधकांची मात्र रणनीती ठरलेली आहे। हिंदी सक्तीवरून राज्य सरकारने घेतलेला यू-टर्न, शक्तीपीठ महामार्ग, शेतकऱ्यांना दिलेला आश्वासन तसेच लाडकी बहीण, विकास कामे यावरून विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची आज शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आज अधिवेशनाचा पहिला दिवस असणार आहे। या अधिवेशनात खरं तर विरोधकांची रणनीती ठरलेली दिसून येते। आत्ताच गाजलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच हिंदी सक्ती, आणि यावरून आज या अधिवेशनात एक चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। अधिकची माहिती काय द्याल? कृपा, निश्चितच महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन आज पहिला दिवस आहे। पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवसच गाजण्याची शक्यता आहे, कारण महायुती सरकारने सत्तेत आल्यानंतर जी काही आश्वासनं शेतकरी, लाडकी बहीण असेल किंवा एकूण जे समाज घटक आहेत त्यांना दिलेली जी आश्वासनं आहेत ते कुठेतरी पूर्ण करण्यास असमर्थ ठरले, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व जे काही आमदार जे आहेत ते एकत्रित आपल्याला या विधान भवनामध्ये पाहायला मिळते, आणि एकूण सरकार विरोधामध्ये जी रणनीती ठरलेली आहे त्याप्रमाणे शक्तीपीठ महामार्गावरून जे सरकारला होणारा विरोध आहे, शेतकऱ्यांची जो आवाज आहे तो कुठेतरी विधान भवनात या ठिकाणी या सर्व आमदारांकडून उमटण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता असेल या संदर्भात सरकारला अडचणीत आणण्याची शक्यता आहे, आणि विकास कामांवरून सुद्धा सरकारला घेरण्याची एक रणनीती जी आहे ती विरोधकांनी ठरवलेली आहे। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये जर बघितलं तर हिंदी भाषा सक्तीचा जो मुद्दा आहे, जरी माघार घेतली असली सरकारने, नामुष्की जरी त्यांच्यावरती ही जी आर रद्द करण्यासाठी ओढवली असली तरी एकूण या संदर्भात जो विजय सर्व विरोधकांचा झालेला आहे त्याबद्दल नक्की जल्लोष आणि एक निदर्शन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, आणि एकूण शक्तीपीठ महामार्गावरून जे वातावरण आहे ते तापण्याची सुद्धा शक्यता आहे। कृपा, निश्चितच तसेच महाविकास आघाडीकडून आंदोलनाच्या देखील चर्चा होत आहेत। याबद्दल या अधिवेशनात काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? नक्कीच हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये खरं तर मोठं आंदोलन 5 जुलै रोजी होणार होतं, मात्र आता विजयी मोर्चा की सभा या संदर्भातील रणनीती आज ठरणार आहे। त्यामुळे त्या संदर्भातील जी बैठक आहे त्या दोन्ही मनसे आणि शिवसेनेच्या वैयक्तिक पातळीवरती आज होणार आहेत, त्यानंतर ते एकत्र येतील। मात्र विधान भवनामध्ये जर पाहिलं तर एक अधिवेशन जे सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधकांची एक बैठक होईल। या बैठकीमध्ये खरं तर आजचा दिवसभराचा अजेंडा असेल किंवा दिवसभराची रणनीती सत्ताधाऱ्यांना कशाप्रमाणे घेरता येईल, कोणत्या विषयांवर आज घेरता येईल या संदर्भात नक्कीच एक बैठक होणार आहे। आणि या बैठकीमध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे वाटतात। त्यामध्ये हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा असेल, त्यावर माघार घेतलेली आहे, मात्र यानंतर आणखीही चर्चा याबद्दल होणार आहे। याबद्दलची भूमिका सरकारची अद्याप स्पष्ट झालेली नाहीये। तर दुसरीकडे शक्तीपीठ महामार्ग आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, बी बियाणांवरती जी लूटमार होती आणि एकूणच कुठेतरी बोगस बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पुरवले जातात, आणि यावरती होणारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक या संदर्भातील विषय सुद्धा आज अग्रस्थानी असणार आहे। त्यामुळे हे 2 जे विषय आहेत ते फार महत्त्वाचे आजच्या दिवसभरात असणार आहेत। कृपा, निश्चितच पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्या संदर्भातील अधिकच पावसाळा झाल्यानंतर अनेक शेतीमालाचं नुकसान देखील झालेलं आहे। पावसाळी अधिवेशन आहे तर शेतकऱ्यांचं नुकसान, त्याचे पंचनामे याबद्दल चर्चा होण्याची शक्यता आहे का आजच्या अधिवेशनात? निश्चितच पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती एकूण पावसाळापूर्व कामं ही सुद्धा महत्त्वाची असणार आहे, ती अधिवेशनाच्या चर्चेत असणार आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा विषय हा फार महत्त्वाचा आणि एकूणच या ठिकाणी पेटणार असल्याचा असा हा मुद्दा आहे, कारण सर्व विरोधकांकडून अद्यापही या ठिकाणी शेतकऱ्यांसंदर्भातील आवाज उठवण्यास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झालेली, यापूर्वी सुद्धा उठवलेला आहे। शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे सुरू आहेत, मात्र त्यांना अद्यापही जे नुकसान भरपाई आहे ती मिळालेली नाही आहे। भरीव नुकसान
नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी होती। दुसरीकडे जलसंकट हे शेतकऱ्यांवरती आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी दुबार पेरणीचं ज्या शेतकऱ्यांवरती संकट आहे त्यांना सुद्धा मदत जी आहे ते राज्य सरकारने केली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा मागणी आहे। एकूण यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांना मोफत वीज हे देण्याचं जे आश्वासन होतं या संदर्भातील सुद्धा मुद्दा आज तापणार आहे। या संदर्भात खरं तर कृषी मंत्री असतील किंवा कृषी विभागातील सर्व अधिकाऱ्यांकडून जे आढावा आहे तो कृषी मंत्र्यांनी घेतलेला, त्यामुळे आज खरी कसोटी ही कृषी मंत्र्यांची विधान भवनामध्ये या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। निश्चितच खरं तर या काही वर्षात दोन आंदोलनं सतत गाजतायत म्हणावं लागेल। एक आहे बच्चू कडूंचं आंदोलन आणि दुसरं आहे मराठाचे नेते मनोज जरांगे यांचं आंदोलन। खरं तर मनोज जरांगे हे कित्येक वर्षापासून आंदोलन करतायत आणि मराठा आरक्षणासाठी हे आंदोलन महत्त्वाचं सुरू आहे। याबद्दल आजच्या या अधिवेशनात महत्त्वाची चर्चा होण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच एकूण 3 आठवड्यांचं हे अधिवेशन असणार आहे। यामध्ये 11 ते 12 दिवस कामकाजाचे राहणार आहे, त्यामुळे 3 आठवड्यांमध्ये अनेक विषय चर्चेला येतील। यामध्ये बच्चू कडू यांनी केलेलं आंदोलन असेल, दिव्यांगांसंदर्भातील मुद्दा असेल, शेतकऱ्यांसंदर्भातील मुद्दा असेल, तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणासंदर्भातील मुद्दा असेल, या संदर्भात सुद्धा चर्चा होईल। एकूण या ठिकाणी मराठा समाजाचे नेते सुद्धा आंदोलनाची पुढील जी दिशा आहे ती ठरवणार आहेत। त्यापूर्वी शेतकऱ्यांची असेल, सर्वांची जी चर्चा आहे, समाज घटकातील सर्व मराठा समाजाची जी काही चर्चा असणार ती होणार आहे। यानंतर खरं तर पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे। मात्र सरकारकडून कोणकोणत्या अपेक्षा आहेत, त्या सर्व आश्वासनं आहेत ती पूर्ण होत आहेत की नाही, जे काही त्यांनी सरकारने आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण होत आहेत की नाही हे पाहूनच पुढची जी आंदोलनाची दिशा आहे ती ठरणार। त्यामुळे अधिवेशनादरम्यान सरकार नक्की काय घोषणा विधानसभेत करतं, विधानसभागृहात करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे नक्कीच मनोज जरांगे पाटील असतील, बच्चू कडू असतील यांच्याकडून सुद्धा या आंदोलनाच्या दिवसांमध्ये सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न हा होऊ शकतो। कृपा। निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।